कधी विचार केलाय की एखादी गोष्ट जिवंत आहे हे नक्की ठरतं कशावरून? हा प्रश्न खूप मूलभूत आहे, पण तितकाच गुंतागुंतीचा. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. चला एक सोपं उदाहरण घेऊया. एक दगड आहे आणि एक ससा आहे. आता या दोघांमध्ये खरा फरक काय आहे असं विचारलं तर प्रश्न साधा वाटतो, नाही का? पण याचा उत्तर आपल्याला थेट जीवनाच्या व्याख्येच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातं. साहजिकच आपल्याला वाटेल की अरे, जे धावतं, श्वास घेतं किंवा वाढतं ते जिवंत. पण जरा थांबा. झोपलेल्या प्राण्यांचं काय? किंवा सुप्तावस्थेतल्या वनस्पती? ते तर काहीच हालचाल करत नाहीत. आणि विषाणू? ते तर पेशीच्या बाहेर असले की अगदी निर्जीव वस्तूंसारखे वाटतात. म्हणजे फक्त डोळ्यांना दिसणारी हालचाल ही काही जीवनाची खरी कसोटी नाहीये. तर मग खरं उत्तर कुठे आहे? ते आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या हालचालीत नाही, तर ते दडलंय एका अदृश्य पातळीवर, आण्विक स्तरावर. आणि हेच आहे आण्विक देखभालीचं रहस्य. बघा, कुठलाही सजीव घ्या, तो एक अत्यंत संघटित रचना असतो. म्हणजे काय तर त्यात पेशी असतात, त्या पेशी एकत्र येऊन ऊती बनवतात, ऊतींपासून अवयव तयार होतात. सगळं काही अगदी शिस्तबद्ध एका विशिष्ट क्रमाने मांडलेलं असतं. पण इथे एक ट्विस्ट आहे. आपल्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे ते या संघटित रचनेला सतत विस्कळीत करत असतं, तोडफोड करत असतं. यालाच आपण विघटन किंवा डीके म्हणू शकतो. निसर्गाचा हा एक नियमच आहे. आणि इथेच जीवनाचं खरं लक्षण समोर येतं. ती दिसणारी हालचाल नाही, तर ही न दिसणारी, आतल्या आत आण्विक पातळीवर सतत चालणारी हालचाल, जी या विघटनाला थांबवते, जी शरीराची सतत दुरुस्ती आणि देखभाल करते. हीच आहे जीवनाची खरी ओळख. या सगळ्या आवश्यक देखभाल करणाऱ्या कामांना मिळून जीवन प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि गंमत म्हणजे या प्रक्रिया सतत 24 तास चालू असतात. अगदी आपण गाढ झोपेत असतो तेव्हा सुद्धा. मग आता पाहूया की हे सगळं नेमकं घडतं कसं. आपण 4 मुख्य देखभाल कार्यांवर लक्ष केंद्रित करूया: पोषण, श्वसन, वहन आणि उत्सर्जन. सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रक्रियेपासून, पोषण. म्हणजे शरीराच्या देखभालीसाठी जी ऊर्जा लागते ती येते कुठून? सजीव आपलं इंधन कसं मिळवतात? आता बघा, निसर्गात ऊर्जा मिळवण्याचे प्रमुख 2 मार्ग आहेत. एक म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करणारे. जसं की वनस्पती. त्या कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यासारख्या साध्या गोष्टी वापरून स्वतःचंच अन्न तयार करतात. आणि दुसरे म्हणजे परपोषी, जे ऊर्जेसाठी दुसऱ्या सजीवांना खातात. म्हणजे त्यांचं पोषण इतरांवर अवलंबून असतं. आपण माणसं याच दुसऱ्या गटात येतो, परपोषी. आपण जे काही खातो ते खूप गुंतागुंतीचं असतं. मग त्याचं विघटन करून ऊर्जा मिळवण्यासाठी आपलं शरीर एन्झाईम्स नावाचे खास जैविक उत्प्रेरक वापरतं. आणि हे पचनाचं काम होतं आपल्या अन्ननलिकेत. ही म्हणजे तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांब नळी, जी एखाद्या फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखी काम करते. या लाईनवर प्रत्येक टप्प्यावर अन्नावर विशिष्ट प्रक्रिया केली जाते. या प्रवासाचा पहिला थांबा म्हणजे आपलं तोंड. इथे अन्न चावून बारीक होतं आणि लाळेतलं एन्झाईम स्टार्चचं विघटन सुरू करतो. तिथून पुढे अन्न जातं जठरात, जिथे ॲसिड आणि पेप्सिन नावाचा एन्झाईम प्रथिनांवर हल्ला करतात. आणि मग फायनली लहान आतड्यात पचन पूर्ण होतं. इथेच कर्बोदके, प्रथिने आणि चरबी या सगळ्यातून पोषक तत्वे वेगळी काढून रक्तात शोषली जातात. बरं, आता अन्नातून पोषक तत्वे तर मिळाली, पण आपलं शरीर या पोषक तत्वांमधून प्रत्यक्ष ऊर्जा कशी तयार करतं? म्हणजे गाडीत पेट्रोल टाकलं, पण इंजिन सुरू कसं होतं? इथेच एंट्री होते श्वसन प्रक्रियेची. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, श्वसन म्हणजे फक्त श्वास आत बाहेर करणं नाही, ती एक पेशींच्या आत होणारी प्रक्रिया आहे. यात ग्लुकोजसारख्या अन्न स्रोतांना तोडून ATP या नावाचा ऊर्जेचा एक समान स्रोत तयार केला जातो. समजा ATP म्हणजे शरीराचं एनर्जी चलन आहे, जे प्रत्येक कामासाठी वापरलं जातं. आणि हीच ATPच्या रूपात मिळालेली ऊर्जा त्या सततच्या आण्विक दुरुस्तीला आणि देखभालीला इंधन पुरवते, जी आपल्याला जिवंत ठेवते. म्हणजे बघा, सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. पण मोठ्या बहुपेशीय सजीवांसाठी फक्त पचन आणि श्वसन पुरत नाही. त्यांचं शरीर खूपच गुंतागुंतीचं असतं, त्यामुळे त्यांना काही खास आधार प्रणालींची म्हणजे सपोर्ट सिस्टम्सची गरज लागते. एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अमिबासारखा एकपेशीय जीव थेट वातावरणातून त्याला हवं ते सगळं मिळवतो. मग आपण माणसं आपल्या त्वचेवाटे थेट ऑक्सिजन का नाही घेऊ शकत? याचं उत्तर आहे विसरण किंवा डिफ्युजन नावाच्या एका भौतिक प्रक्रियेत. डिफ्युजन म्हणजे काय तर पदार्थ जास्त गर्दीच्या जागेकडून कमी गर्दीच्या जागेकडे जातात.
पण यात एक मोठी अडचण आहे. ही प्रक्रिया फक्त आणि फक्त खूप कमी अंतरावरच काम करते. आपल्यासारख्या मोठ्या सजीवांमध्ये शरीराच्या आतल्या करोडो पेशी बाहेरच्या वातावरणाच्या थेट संपर्कात नसतातच. त्यामुळे साधं डिफ्युजन त्यांच्या गरजा भागवू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला एका खास डिलिव्हरी सिस्टीमची गरज पडते, जिला आपण वहन प्रणाली म्हणतो. ही प्रणाली प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि अन्न पोचवते. त्याचबरोबर पेशींमध्ये तयार होणारा कचरा बाहेर काढण्यासाठी उत्सर्जन प्रणालीची गरज असते. तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? तर या एका वाक्यात आहे: जीवन ही कोणतीही एक स्थिती नाही, तर ती एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. जिवंत असणं म्हणजे सतत न थांबता स्वतःची देखभाल आणि दुरुस्ती करत राहणं. आणि शेवटी एक प्रश्न: जर जीवन म्हणजे विघटनाच्या विरोधातला एक सततचा संघर्ष असेल, तर ह्या विचाराने जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात काही बदल होतो का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?